नेताजी काय नाही केलं. त्यावेळी नेताजी म्हणाले की आमचा आणि तुमचा शत्रू एक इंग्रज, तर यावेळी तुम्ही आम्हाला मदत केली तर आम्ही इंग्रजांना हरवू शकू. आणि त्यावेळी हिटलरनं बाजूला ठेवलेलं पुस्तक हातामध्ये घेतलं आणि हिटलर म्हणाला, सुभाषजी तुम्हाला माहिती नाही मी का वाचतोय? सुभाषचंद्र बोस म्हणाले काय? नेताजी हे मी वाचतोय गुरुला तंत्राचं पुस्तक. नेताजी हे गुरुला तंत्र म्हणजे तुमच्या शिवाजी महाराजांचा गनिमी कावा. ते शिवाजी महाराज तुमच्या देशामध्ये होऊन गेले आणि तुम्ही माझ्याकडे मदत मागायला आलात हेच मला खरं वाटत नाही नेताजी. दुर्दैव आमचं परदेशामध्ये शिवाजी महाराज कळले पण आम्हाला शिवाजी महाराज कळले नाहीत. जर शासनाच्या मध्ये काहीतरी चूक असेल असं मला वाटतं तर शासनाची जरी चूक असली तरी आम्ही शिवाजी महाराज थोडे तरी वाचले पाहिजे. छोटंसं पुस्तक बाजारामध्ये भेटतात 10-15 रुपयाची पुस्तकं, थोडं तरी आम्ही त्याच्यातून वाचलो तर आयुष्य कसं जगायचं, आयुष्यामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं या सगळ्या गोष्टी आम्हाला कळायला सोप्या जातील. शिवाजी महाराज म्हणजे चालतं पडतं विद्यापीठ आमच्यासाठी. कुठेही खुलं कधीही खुलं. प्रत्येक इंजिनिअरिंग घ्या, BA घ्या, सायन्स घ्या, काही घ्या. रायगडावर त्यावेळी ध्वनी क्षेपणाचं अस्त्र सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विकसित झालं नव्हतं. पण त्या काळामध्ये रायगडावर तुम्ही कधीतरी जा आणि एकदम सिंहासनावर उभा राहा आणि एकदम नगरखान्यामध्ये जा. नगरखान्यामध्ये किती आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. त्या काळामध्ये ती महाराजांची निर्मिती आहे. आणि 11,000 फूट उंचीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी गंगासागर नावाचं तळ बांधलं. तुडुंब कायम त्याच्यामध्ये पाणी होतं. 72चा दुष्काळ ज्यावेळी पडला ना त्यावेळी त्या तळ्यातलं पाणी खाली आणलं गेलं, त्या सरोवरातून खाली आणलं गेलं पाणी 11,000 फूट उंचीवर. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आजच्या विज्ञान युगामध्ये राहतो 21व्या शतकामध्ये आम्ही जगतो पण महाराज आमच्यापेक्षा फार पुढे आहे, फार पुढे. काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग आता खान तर मारलाय, मग त्याच्यानंतर सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडलाय. आता खान मेल्यानंतर आदिलशाह चौथावून उठला, सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडला. आणि त्यावेळी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती आपल्या काही सहकार्यांसह होते. सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडलाय. आता 6 महिने वेढा चाललाय. आणि ज्यावेळी महाराज पन्हाळा जिंकतात म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर जवळपास 18 दिवसामध्ये महाराज पन्हाळा जिंकतात. म्हणजे पन्हाळ्यावर महाराज भगवा फडकवतात आणि त्यावेळी पन्हाळ्याच्या गडाखालची काही पोरं महाराजांकडे भेटीला आली. म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये पन्हाळा किल्ला आपण स्वराज्यामध्ये आलो ह्या उत्साहापोटी पन्हाळ्याच्या खालची काही पोरं महाराजांच्या भेटीला आली आणि त्याच्यामध्ये होता शिवा काशीद नावाचा एक माणूस. तो हुबेहूब महाराजांसारखा दिसायचा. दाढी तशी, तुळशा तशा, चालणं तसं, बोलणं तसं, हुबेहूब महाराजांसारखा. मग आता महाराज कसं वापरतायत बघा पुढे आपली बुद्धी. सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडलाय, 6 महिने वेढा चाललाय. आता महाराजांना वेळातून सुटायचंय पण कसं करावं? महाराजांचं डोकं चालू झालं की काही करून सिद्धीच्या वेढ्याच्या बाहेर आपल्याला पडलंच पाहिजे. नेताजी पालकर आणि सिद्धी भावांनी बाहेरून वेढा तोडण्याचा प्रयत्न केला पण वेढा काही केला तुटला नाही. आणि महाराज त्यावेळी त्या दिवशी महाराज शिवा काशीदला बोलावून घेतात आणि महाराज म्हणतात, शिवा आम्ही ऐकून आहोत की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो. एवढा ऐकतात शिवा काशीद आत गेला, महाराजांचा वेश परिधान केला आणि महाराजांच्या समोर उभा राहिला आणि महाराजांना म्हणाला, ओळखलं का जी? आणि त्यावेळी महाराज म्हणाले, अरे शिवा आमचं प्रतिबिंब आरशात पाहिल्याचा भास होतोय शिवा. आणि शिवा म्हणाला, म्हणजे तू सिद्धी मला ओळखायचा नाही? महाराजांना धक्का बसला. महाराज शिवाला म्हणाले, अरे तुला कसं कळलं? आम्ही आमचं रूप देऊन तुला सिद्धीकडे पाठवणार आहोत. ते शिवा म्हणाला, महाराज तुमच्या काळजाचा ठोका बी काय सांगतो ना ते आम्हाला कळतं राज. इतकी दिवस तुमच्या संगती राहिलो ते उगा नाही, तुमच्या काळजाचा ठोका बी काय सांगतं ते आम्हाला समजतं राज. आणि महाराजांनी पूर्ण चाला दिली, आपले हेरखत कामाला लावलं. कुठून आपल्याला बाहेर निघायचंय, पावसाळ्याचे दिवस चालू होते, तुडुंब पाऊस पडत होता. महाराजांनी आपले हेरखत कामाला लावलं. कुठून आपल्याला बाहेर जाता येईल? महाराजांना विशाळगडाकडे जायचं होतं आणि महाराजांनी सिद्धी जोहरला पत्र पाठवलं की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. महाराजांनी त्या रात्री 2 पालख्या सजवल्या. एक पालखी विशाळगडाच्या रोखला जाणार, एक पालखी सिद्धीला भेटायला जाणार. सिद्धीला भेटायला जाणाऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसणार आणि विशाळगडाकडे जाणाऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराज 600 मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडेसह विशाळगडाकडे जाणार. नियोजन लक्षात घ्या ठिकाणी थोडंसं. सिद्धी जोहरला बातमी कळाली की शिवाजी महाराज भेटायला येत आहेत आणि एवढी बातमी बघता बघता पूर्ण वेड्यामध्ये पसरली गेली. शिवाजी महाराज भेटायला येतात, शिवाजी महाराज भेटायला येतात. आणि ही गोष्ट ज्यावेळी वेळेच्या कानावर पडली त्यावेळी वेळा पूर्ण ढिला पडला, पूर्ण ढिला. आता स्वतः शिवाजी महाराज भेटायला गेले म्हणल्यावर शिवाजी महाराज पूर्ण जायचा चान्सच नाही. त्याच्यामुळे वेळा पूर्ण ढिला पडला आणि ह्या ढिलाईचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. बाजीप्रभू आणि 600 मावळे घेऊन महाराज विशाळगडाच्या रोखणे निघाले आणि शिवाजी महाराजांचं रूप घेतलेला शिवा काशीद निघाला सिद्धीच्या भेटीला. आणि बघता बघता रात्रीच्या 10-10:30 वाजता शिवाची पालखी सिद्धीच्या शामियानाच्या पुढे आली. पालखीचा पडदा हटवला गेला आणि शिवाजी महाराज बनलेला शिवा काशीद मेण्याच्या बाहेर उतरला. आणि खाली उतरतात सिद्धी जोहरनं शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं, आवाज शिवाजी राजे.
आणि यावेळी 2 संशयी डोळे मात्र शिवाकाशीवर रोखले होते आणि ते 2 संशयी डोळे फुटले की शिवाजी नाही होऊ शकता. आणि त्यावेळी सिद्धीने आपली तलवार बाहेर काढली, सक्तीची चालली आणि विचारला झाला सिद्धी, सच बता तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी. आणि मग सिद्धीवाला त्या 2 संशयी डोळ्यांकडे, ते 2 संशयी डोळे होते अफजल खानाचा मुलगा फाजल खानाचे. फाजल खान म्हणाला की अफजल खानाच्या पदावेळी शिवाजी महाराजांना बघितले, हे जर खरे शिवाजी असतील तर कृष्णाजी भास्करच्या तलवारीचा वार त्या शिवाजी महाराजांच्या मस्तकावर असला पाहिजे. तसा सिद्धी झपाटल्यासारखा पुढे झाला, शिवाचा जिराटोप मागे सरला, मस्तकावर वाराची खून नव्हती, शिवा सापडला गेला. संशय निघाली, वारांची बौछार, पहिला वार दुसरा वार यातनांचा कळलं, रक्ताचे चिरकांड्या उडाल्या आणि अखेर संशयाने गर्दनेवर आणि विचार झाला सिद्धी, मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूं, सच बता तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. शिवा संपला गेला, शिवा मातीत कोसळला, शिवाच्या श्वासानं माती उंचुळाली आणि त्या उडाल्या मातीला मला शिवा सांगता झाला, सांगा माझ्या राजाला त्यांचा शिवा गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आता मला शिवा, अशी माणसांची मांदियाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरून ठेवली होती. शिवा काशीद आणि महाराजांना भेटून फक्त 6 महिने झाले होते, फक्त 6 महिने. ह्या 6 महिन्याच्या भेटीमध्ये महाराजांनी काय जादू केली असेल शिवा काशीदवर, तो शिवा काशीद मरणाला सुद्धा तयार झाला. काय अशी जादू केली असेल हे महाराजांचं नियोजन आहे. मग आजच्या काळामध्ये आम्हाला अशी माणसं पाहायला भेटतात का? आजच्या काळामध्ये अशी माणसांची मांदियाळी आम्हाला अनुभवाला भेटते का? एक वेडा खंतावलेला कवी आजची सध्याची परिस्थिती पाहून एक कविता लिहितो आणि तो म्हणतो की राजे, ज्या पन्हाळ्यावर तुम्ही शिताफीने तकमा दिला सिद्धीला, त्या पन्हाळ्यावरच्या पंचतारांगी हॉटेलमध्ये तुमचे मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाराज रोज. राजे, आता इथे अत्याचाराबद्दल होते हात कलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे, आता तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागले पितरांची भाषा. आपल्या डोळ्यात देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे, तुमची आठवण येते तरी कधी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरकडे बघून, आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 का 1630. राजे, या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे 3-3 जन्माला येता, नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर आपण झाला. कधी कधी वाटतं राजे तुम्ही आला असायला हवे होता, पण पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे, कारण पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी धावले असता. पण राजे, आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. पण राजे, हल्ली मतदारसंघ सुरक्षित राहिले कुठं? त्यासाठी तुम्हाला लोकांच्या पायावर झुकावं लागलं असतं. आणि राजे, आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं, मग बाणेदारपणे दरबार टाकणारे तुम्ही या लोकांच्या पुढे झुकावले असे आणि म्हणाल माझा अभिमान वाढेल, अपक्ष म्हणून मी उभा राहील, माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकर नसते. पण राजे, तानाजी बाजी मुरारबाजी तरी पहिल्यासारखे राहिलेत कुठं? आताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे, सकाळी एकाकडं, दुपार दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणावेळेला दुसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी असतो. राजे, पण वाचलं तुम्हाला. पण राजे, तुम्ही म्हणाल नसला तानाजी नसू दे, नसतील लोक नसू दे, लढू जनतेसाठी, लढू रयतेसाठी, करू काहीतरी या लोकांसाठी. पण राजे, ती रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं? पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता याच्यात तरी आता फरक उरलाय कुठं? पण वाटलं तुम्हाला यावं इथं पुन्हा तर एक करा, येताना एकटं येऊ नका, येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या, कारण जोपर्यंत इथं जिजाऊ पैदा होत नाही तोपर्यंत इथं शिवाजी जन्माला येत नाही. आणि जेव्हा असे शिवाजी जन्माला येतील ना, तेव्हा लोकांना नेत्यांकडे जायची गरज नाही, लोक नेत्यांकडे येतील आणि आमच्या मतदारसंघात उभा राहा म्हणतील, आणि तेव्हा राजे स्वराज्याचं सुराज्य होईल. ही गोष्ट लक्षात घेऊन आजच्या काळामध्ये आम्हाला कुठेतरी गरजेचं आहे. आजची तरुण पिढी मी बघतो, तरुण पिढी भटकली, तरुण पिढी वाया गेली, तरुण पिढी उद्ध्वस्त झाली. कशामुळं? काय याचा परिणाम? आम्ही आमचा इतिहास कधी वाचत नाही, आमच्या इतिहासामध्ये होऊन गेलेले पराक्रमी योद्धे कधी आम्ही पाहत नाही.
अरे छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज आज 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना, पण शिवरायांचं नाव घेतल्याबरोबर आमचं काळी पेटून राहायला लागतं. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर आमच्या मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्फोट जागा व्हायला लागतो. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर आमच्या काळामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आज 350-400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर आमच्या तोंडातून अचूक जय निघतं. मग 350 वर्षापूर्वी खुद्द शिवाजीराजांच्या पोटी जन्माला संभाजीराजा कसा असेल, कसा उभा राहिला असेल, कसा घडला असेल, कसा असेल धैर्य, कसा असेल शौर्य, कसा असेल धाडस, कसा असेल साहस, कसा असेल पराक्रम, कसा असेल स्वाभिमान, अभिमान, कसा असेल संभाजी. विचार करतो आम्ही या संभाजीला 350 वर्ष झाले मी बदनाम करत आलो. संभाजी रंगेल नाना आरोपांच्या फैली संभाजीराजांवर थाटल्या गेल्या. संभाजी मोगलांना जाऊन मिळाले. संभाजीराजे स्वराज्यद्रोही, छत्रपतीचा पुत्र मोगलांना सामील, अशा काही आम्ही त्यांच्यावरती आरोप करत आलो. पण खरंच हे आरोप कुठेतरी खरं आहेत का? आता पडदा मी कधीतरी करतो का? वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाला डोळे दाखवताना मला संभाजी आम्हाला लक्षात घेतला पाहिजे. वयाच्या 35व्या वर्षी मरणाला निधीला छातीला सामोरा जाणारा मला संभाजी कधी लक्षात घेतला पाहिजे. अरे शिवरायांनी ज्या शहरांना आयुष्यभर हात सुद्धा नव्हता लावला त्या शहरांना वयाच्या 23व्या वर्षी गादीवर आल्याबरोबर उद्ध्वस्त करणारा संभाजीराजा लक्षात घेतला पाहिजे. ही विचार करण्याची गोष्ट आहे. संभाजीराजांवरती एक आरोप झाला. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले. संभाजीराजे स्वराज्यद्रोही, छत्रपतीचा पुत्र मोगलांना सामील, हा आरोप छत्रपती शिवरायांवरती, छत्रपती संभाजी महाराजांवरती करण्यात आला नाही. ज्यावेळी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर गेले त्यावेळी सगळं सैन्य महाराजांच्या सोबत आहे आणि महाराजांनी गोळकोंडा आणि आदिलशाही यांच्यामध्ये भांडण लावून दिले. पण ते स्वराज्याला आक्रमण करणार नाही. पण इकडे दिलेर खान मोकळा आहे, तो जर स्वराज्यावर आक्रमण करू नये म्हणून याला रोखायची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितले. आणि राजे परत येईपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ बुद्धीच्या बळावर दिलेर खानाला रोखले. राजे परत येईपर्यंत रोखले आणि त्यासाठी पत्रव्यवहार केलाय. काय लिहितात संभाजीराजे? आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचा आहे, पण स्वराज्यामध्ये ते शक्य होईना. आणि केवढं पत्र ऐकल्याबरोबर दिलेर खान खुश झाला आणि तो संभाजीराजांना म्हणाला, अरे मग तू तिकडे काय करतोय? तू ये ना लवकर माझ्याकडे, आपण दोघे मिळून अख्खा सह्याद्री जिंकू. आणि त्यावेळी संभाजीराजे त्याला उलटपणे पत्र पाठवतायत की या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहेत, ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही. म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही म्हणत नाही. दिलेर खानाला निव्वळ दुर्बळ ठेवले. हा गुप्त गोपनीय गटाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण आहे. आणि शिवरायांच्या सगळ्या राजकीय तरी अशाच राहिल्या. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात, सुरतेशी लुटून परत येतात. ते संभाजीचं वाटप निधन झालं म्हणून सांगतात, संभाजीला परत घेऊन येतात. आम्ही अलीकडे म्हणतो की मोदी साहेब बोलतात एक आणि करतात एक, त्यांचं राजकारणच काही कळत नाही. आताच्या मोदीचं राजकारण मला कळत नाही, 350 वर्षापूर्वीच्या शिवरायांचं राजकारण मला काय कळणार? कोणत्या गोष्टीतून आम्ही त्यांच्यावरती आरोप करायला लागलो. आणि ज्यावेळी महाराज परत आले त्यावेळी संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन भेटले. मग त्यांना जर दिलेर खानाला जाऊन भेटायचं होतं तर ते अगोदरच काय ते गेले नाहीत? त्यांना माहिती होतं ना का कुठला तो असा म्हणतो की उद्या की पोलीस जातो पळून जायचं आधीच त्यांना राजी नसताना राजाची वाट कशाला बघता? म्हणून हा आरोप पुरेपूर खोटा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि आरोपामध्ये काहीही तथ्य नाही, केवळ संभाजीराजांना बदनाम करायच्या ह्या सगळ्या चाली आहेत. संभाजीराजांवरती थोडंसं जर सांगायचं झालं तर वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून 4 ग्रंथ लिहिणारा एकमेव राजा. संस्कृत मधून 4 ग्रंथ लिहिले. उद्घुष्णम नक्षिकना एकावेद 7 शतक. त्यापैकी उद्घुष्णम नावाच्या संस्कृत ग्रंथामध्ये ते श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पदपद्मपत्र समचरण जंगजिमी कनक कनवकर नाभि ललित कविरुदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी करते 4 इतर एक दंत आरुंड लवत विजित जात सकल मन. हे संभाजीराजांनी श्री गणेशाचं संस्कृतमधून केलेलं वर्णन आहे वयाच्या 14व्या वर्षी. हा संभाजी आम्हाला कुठे लक्षात घेतला पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपला पराक्रम सिंहाचा जबडा फोडून गेला होता, पण सध्याचा युवक गुटक्याची पुडी फाडण्यामध्ये आपला पराक्रम सिद्ध करतोय किंवा वाया घालतोय असं म्हणायला काही वावगं ठरत नाही. हा संभाजी आम्हाला खरंच काहीतरी कळतो का? ज्या संभाजीनं वयाच्या 23व्या वर्षी गादी सांभाळली, बरं गादी सांभाळली याच्यामध्ये पण फार अडचणी याच्यामध्ये आल्या. सिरियल चालू आहे बघा जी मराठीवरती स्वराज्य संभाजी, त्याच्यामध्ये तेच चालू आहे. स्वतःच्या सख्या बापाचं निधन झालेली बातमी शिवरायांना जवळपास 15 दिवसांनी कळवली जाते. त्या आपल्या स्वतःच्या बापाला म्हणजे इतका थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अग्नी देण्याचं भाग्य सुद्धा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पोटीमध्ये, म्हणजे तुमच्या काळामध्ये नाही एवढं भाग्य सुद्धा त्यांना लाभलेलं नाही. मग ही सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. मग संभाजी महाराजांचा मुळाचा स्वभाव होता
संभाजी महाराज मुळातच रागीट स्वभावाचे. ह्या गोष्टी ज्या रायगडावरच्या मंत्र्यांना आवडत नव्हत्या आणि या मंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीराजा गादीवर न येऊ देण्याचा जंग मांडला आणि या गोष्टीमुळे संभाजीराजा बदनाम होत आला. ही गोष्ट आम्हाला कुठे लक्षात घेणं गरजेचं आहे. वयाच्या 23व्या वर्षी मला संभाजी गादीवर आला आणि ज्यावेळी गादीवर आला त्यावेळी शिवाजी महाराजांचा अजून म्हणजे अंत्यविधी नीट झाले नव्हते. संभाजी महाराजांनी त्यांच्या अंत्यविधी नीट करून घेतले आणि आपल्या स्वतःला तब्बल 9 महिने राज्याभिषेक करून घेतला आणि म्हणजे संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. आणि त्याच वक्ती म्हणजे आता राजा गादीवर बसला तर त्याला कुठला तरी पराक्रम करून दाखवावा लागतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यामध्ये आता कुठला पराक्रम दाखवायचा, काय करायचं, कुठली मोहीम काढायची. त्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीर तो खंबीर असा हंबीरराव मोहिते त्यांना विचारते झाले, मामासाहेब कुठं काढावं, कुठली मोहीम काढावी. आणि त्या वक्ती हंबीररावांनी मोक्याची जागा काढली. राजा एक जागा आहे बुर्हानपुरा दाद उर्फ मुल्क दख्खन. राजे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचा हवलकाळी पण असं छापा कागद छापा त्या बुर्हानपुरावर करा कोळसा पुरा त्याचा. आणि बघता बघता मराठ्यांच्या फौजा बुर्हानपुरामध्ये घुसू लागल्या. बुर्हानपुराचा पार कोळसा पुरा गेला. औरंगजेबाला पहिला हजरा बसला आणि पहिला हजरा सोडतो औरंगजेबाला दुसरा हजरा दिला औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावानं बसवलेला औरंगाबाद. संभाजी महाराजांनी त्याला साथ घातला. 2 तडाखे लगट 2 तडाखे खाऊन चौथावून उठलेला औरंगजेब त्याला तिसरा तडाखा बसला. त्याचा स्वतःचा मुलगा तर खुद अकबर हा संभाजीकडे आलाय संभाजीची मदत मागायला. कारण त्याला माहिती आहे का पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्ज आहे संभाजी. ज्या संस्कारामध्ये शिवाजी महाराज वाढले त्या संस्कारामध्ये मला संभाजी वाढला. ज्यांचे संस्कार शिवाजी महाराजांवरती झाले त्यांचे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांवरती झाले. महासाहेब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये माझा संभाजी मोठा झालाय. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तब्बल 16 भाषा संभाजी महाराजांना येत आहेत. दाखले तर असे मिळत आहेत की त्या काळामध्ये संभाजीराजांना इंग्लिश सुद्धा येते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इतिहासशास्त्र या सगळ्या गोष्टीवरती माझ्या राजानं मोठी हुकूमत पैदा केली आहे. मोठी हुकूमत तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याची पापणी मिळते तोर ठेवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव म्हणजे संभाजी. ही झेप बाकी कोणाला जमली नाही. असा विद्वान चारित्र्य संपन्न पांडित्य संभाजीला आम्ही बदनाम करत आलो. विचार करावा कधीतरी. आणि ज्या वक्ती संभाजी महाराज गादीवर आले त्या वक्ती औरंगजेब भारतामध्ये कोसळला. आता आमची फौज कुठेतरी उरली 40-50 हजार. औरंगजेबाचं सैन्य म्हणजे जवळपास औरंगजेबाचा खजिना 7 करोड रुपयाचा त्या काळामध्ये औरंगजेबाचा खजिना होता. काही खाती कित्येक लाखाचं सैन्य, कित्येक उंट, कित्येक सरदार असे अनेक सरदार महाराष्ट्रावरती एकाच वेळी कोसळले आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा. अखेर त्या औरंगजेबाला त्याच्या मरणाची जागा कळली तर येऊ दे त्या औरंगजेबाला. आता दाबतो या छाव्याचा गिनी कावा. आणि बघता बघता मराठी फौजा सज्ज झाल्या. औरंगजेब आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो ना मग संभाजी महाराजांनी मराठ्यांच्या फौजा थेट मोगलांच्या प्रांतामध्ये घुसवल्या. सळ कापाकापी चालू केली. 1, 2, 3, 4 लढाया. प्रत्येक लढाई संभाजी महाराज जिंकू लागले. 140 लढाया करून एकाही लढाईमध्ये पराभूत न होणार राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा माझ्या संभाजीराजांची नोंद घ्यावी लागली आहे. त्या गोष्टीचा सुद्धा विचार मला काहीतरी करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी प्रत्येक मोहीम त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नव्हतं आणि त्या रागामध्ये त्यानं आपल्या डोक्यावरती पगडी खाली काढून ठेवली आणि म्हणाला हमारे तैमूर के घराने में वायसा कोई शख्स पैदा जो रणपण मारा हो. आणि त्याचा सरदार म्हणाला ना बुजुर्ग ना तो याद रखो ये औरंगजेब या तो खुद मरेगा या उस संभा को मारेगा. आणि या त्या रागामध्ये आपल्या डोक्यावरची पगडी काढून खाली ठेवली. तोपर्यंत संभाजीला मारणार नाही तोपर्यंत डोक्यावर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. औरंगजेब महाराष्ट्रातच मेला पण मरते वेळी सुद्धा त्याला डोक्यावर पगडी घालायचं भाग्य महाराष्ट्रामध्ये लावू दिलं नाही. ह्या आम्हाला संभाजीच्या शौर्याचा इतिहास विचार करावा लागतो कधीतरी. आणि ज्यावेळी संभाजी महाराज एक लढाया करत होते पाण्यामध्ये तरंगणारा पहिला तोफखाना माझ्या संभाजी महाराजांनी चालू केला. शिवरायांच्या काळामध्ये जितकी सैन्य संख्या होती त्यापेक्षा 40 पटीनं सैन्य संख्या वाढवली आहे. 40 पटीनं. विचार करायची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया खेळल्या नाही त्याच्यापेक्षा दुप्पट लढाया खेळून
प्रत्येक लढाईमध्ये जीत घेतल्या म्हणजे संभाजी महाराजांना. कधीही तह केला नाही, कधी मागे हटला नाही, कधी मागे सरकला नाही, पुण्या राजाबरोबर कधीच हरला नाही असा माझा संभाजी. मग या संभाजीराजाला मी बदनाम करत आलो, या संभाजीराजाला विष्णी म्हणत आलो. अरे दिवसातले 20 तास घोड्यावर मान टिकून लढायचा, प्रसंगी शाबूच्या मातीच्या भाकरी खायचा, पण हा संभाजी कधी स्वराज्याच्या रयतेला दुःखी होऊ द्यायचा नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं होतं की रयतेच्या डोळ्यातला असूचा एक थेंब सुद्धा राजाला बलाढ्य शत्रूपेक्षा मोठा असतो. एक वेळ शत्रूसोबत हरला तर चालेल, पण रयतेच्या डोळ्यातून दुःखाचा एकही अश्रू आला नाही पाहिजे. ती सगळ्यात मोठा अपेक्षा राजाचा असतं. आणि या तत्वावर माझा संभाजी एक एक लढाई जिंकतोय, या तत्वावर माझा संभाजी एक एक लढाई खेळतोय, या तत्वावर माझा संभाजी त्या मोगलांना तोड देतोय. पण त्याच वेळी त्यांचे सख्खे मिळून गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना धोका दिला. बदनाता न दिल्याचा राग त्यांनी संभाजी महाराजांवरती काढायला ठरवला आणि मोगलांना जाऊन ते मिळाले आणि स्वराज्याच्या गुप्त बातम्या त्यांनी मोगलांना सांगितल्या. आणि ज्यावेळी गणोजी शिर्केंनी सगळ्या वतनाच्या सगळ्या बातम्या त्या मोगलांना जाऊन सांगितल्या, त्यावेळी मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं. आणि स्वराज्यावर आक्रमण केलं त्यावेळी ही बातमी संभाजीराजांना कळाली आणि संभाजीराजे येसुबाईंना विचारते झाले, स्वराज्याचे पदर जर नात्याची कदर करत नसतील तर काय करावं. आणि स्वराज्याची स्वामीनी कळाली, राजे जर स्वराज्याचे पदर नात्याचे पदर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिनगोत जा. आणि राजांनी रायगड सोडला आणि राजे निघाले पन्हाळ्याच्या दिशेनं. राजे पन्हाळ्यावर आले आणि पन्हाळ्यावर होते 60 वर्षाचे मालोजी बाबा. संभाजींनी मालोजी बाबांना विचारते झाले, मुघलपठाणाची कोण हालचाल. आणि कडाडला मालोजी गौरव बोलीत, तो काय येतोय, मी हाय ना रेटतो की त्याला. आणि संभाजीराजे म्हणाले, तुमच्या या थकल्या खांद्यावर तर सुरक्षित आहे स्वराज्य. आणि याच गोष्टीवरती आणि ज्यावेळी संभाजी महाराज पन्हाळ्यावर आले त्यावेळी संभाजी महाराजांना बातमी कळाली की रायगडाला एतिगात खानानं रायगडावर आक्रमण केले. महाराजांच्या काळाचा ठोका तुटला. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी, बाळराजे तिथे आहे, स्वराज्य सिंहासन तिथे आहे. काही करून रायगड वाचवलं पाहिजे. आणि अवघ्या 100 महाराजांसोबत राजे निघाले आणि एवढीच बातमी मुकरब खानाला देण्यात आली की अवघ्या 100 महाराजांसोबत राजे रायगड जवळ करत आहेत, संभाजी रायगड जवळ करत आहेत. आणि मुकरब खानानं संभाजी महाराजांच्या अगोदर रायगडाला जाणाऱ्या सगळ्या वाटा जेरबंद करून सोडल्या, सगळ्या वाटा जेरबंद केल्या, सगळ्या वाटा. म्हणजे रायगडावर संभाजी महाराज जाता येऊ नये. संभाजी महाराजांसोबत फक्त 100 सैन्य, 100 भाला घेऊन संभाजीराजे रायगडाकडे निघाले. संभाजी महाराजांनी वाटा शोधल्या, पण वाटा सगळ्यात गिरवतात. एक वाट होती गर्द बिकट, गर्द वनराईची, झाडा झुडपांची. संभाजी महाराजांनी तीच वाट निवडली, संगमेश्वराची. पण याच वाटेवर रोवून ठेवले होते हेर तिथंच, मुकरब खानानं पेरले होते आपले हेर तिथंच. आणि एका दिवशी रात्री संभाजी महाराज रायगडावर जात असताना रात्रीचा मुक्काम सरदेशांच्या वाड्यामध्ये पडला, संगमेश्वरामध्ये. आणि एवढीच बातमी मुकरब खानाला कळाली की अवघ्या 100 महाराजांसोबत राजे संभाजी सरदेशमुखांच्या वाड्यामध्ये मुक्कामाला आहेत. आणि त्यावेळी मुकरब खान निघाला आपल्यासोबत 5000ची फौज घेऊन पन्हाळ्याला बघवते. मुकरब खान निघाला पन्हाळ्यावरच्या किल्लेदार, तो पन्हाळ्यावर पहारा देत उभा होता. त्यानं पाहिलं की काळोख उधळ म्हणजे जे मशाली होत्या त्या मशाली संगमेश्वराच्या लोखंडाला जाताना दिसल्या. आणि तो बिंबीच्या तिरड्यापासून काढला, मालोजी बाबा काळोख उधळत तोडता चालली. मालोजी बाबांनी विचारलं, पुण्या लोखंड. आणि किल्लेदार सांगत झाला, जी संगमेश्वराच्या आणि मालोजीच्या खाताचा ठोका तुटला. अरे राजे तिथे आहेत, निघा लवकर निघा, शिवंदी उठवा. आणि अवघ्या 500 भालकांसोबत मालोजी बाबा संगमेश्वराच्या दिशेने दौडू लागले. बघता संगमेश्वर जवळ केले आणि धापा टाकत संभाजी महाराजांच्या पुढं. आणि सांगते झाले मालोजी बाबा, राजा नावडी जवळ करा. संभाजी महाराज विचारते झाले, काय मालोजी, कोण गडबड. आणि मालोजी सांगता झाला, राजा आपण लई मोठी आहे राजा, मुकरब खान 5000 सैन्य घेऊन तुमच्यावर येतोय राजा, लवकर निघा. आणि संभाजी महाराज म्हणाले की तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपवून द्यायला राजे नाही झालो आम्ही, मरू इथं. अखेरतात थेंब आणि थेंब इथं, पण रण टाकून पडणार नाही. आणि त्यावेळी मालोजी बाबा म्हणाला, लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, राजा निघा. एवढे म्हणेच तो मुकरब खानाची 5000ची फौज संगमेश्वराच्या येशीला भिडली होती. आणि बघता रात्र थरारली, रात्र शहारली गेली. जाड्या पड्यावरची पगड फरफर करत उडून गेली, तलवारी खाणू लागल्या. रात्र थरारली आणि अवघ्या 500 ते 600 मावळे आणि समोर 5000 सेनासागर या विरुद्ध युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू होत असताना माझा मालोजी बाबा दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन लढतोय, एक त्याला सरळ कापतोय. 60 वर्षाचा रद्दार शरीर मुकरब खानाने बघितलं आणि मुकरब खानाला इस पुढे पहिला लगाम डालो. आणि सगळं मोगली सैन्य
मालोजी बाबाच्या भोवती गोळा झालं आणि दोन्ही हातामध्ये तलवारी घेतला मालोजी बाबा मोगलांच्या बेरडानं घेरला गेला आणि सगळ्या मोगलांचे एकाच वेळी वार झाले. दोन्ही तलवारी पेलले. 60 वर्षाचं रक्ताळ शरीर अचानक रक्त उफाळलं आणि मालोजी बाबांनी झोला दिला. पहिली फरी, दुसरी फरी आणि बघता बघता सगळे मोगल मालोजी बाबांनी कापून काढले. आणि हे शौर्य, हे धैर्य, हे साहस मुकरब खानानं पाहिलं आणि तेव्हा कळालं वाघ कसा असतो ते. तेव्हा आणि मुकरब खानानं आपले हेर बोलवून घेतले आणि कमान मारायला बोलावलं. लढत्या मालोजीवर पाठीमागून नेम धरला आणि नेम सोडला. पहिल्या दंडामध्ये एक नेम बाण उचला गेला. पहिल्या हाताची तलवार निकडली गेली. दुसऱ्या हातामध्ये दुसरी तलवार. निशस्त्र झाला मालोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्या असं यवनी सैन्य मालोजी बाबाला ढासलं. शरीरावर जागा ठेवली नाही जिथं वार झाला नाही. रक्ताच्या चिरकांड्या, मांसांचे लग्ने, अरे खत प्रेतांचा आणि या सगळ्यामध्ये माझा मालोजी बाबा पडला गेला. आणि याच वेळी संभाजी महाराजांनी रण सोडला आणि संभाजी महाराज नावडीच्या दिशेने सरकू लागले आणि बघता बघता नावडीच्या जवळ गेले. नावडी नदीच्या किनाऱ्यावर आले आणि नावडी नदीच्या किनाऱ्यावर ज्यावेळी आले त्यावेळी किनाऱ्यावर काही माणसं होती. आपलीशी वाटली. महाराजांनी त्या माणसाला जवळ केलं पण नेमकी ती माणसं मुकरब खानाची निघाली. संभाजी आणि कवी केलं हे दोघं फक्त नावडीच्या किनाऱ्यावर. आणि असं म्हणतात की नद्या सागराला जाऊन मिळतात. पण इथं उलट मुकरब खानाचा सेनासागर नदीला गिरायला आला होता आणि मध्ये होते शिवपुत्र संभाजी आणि कवी कलश. हजारोचं सैन्य आणि मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाडला मुकरब. खिचलो तलवार इसके पण तलवार हिचं कोणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल पुढे उचलायचा आणि संभाजीची नुसती नजर ओरपायची. 4 पावलं मागे सरायचा तो. नाही जिगत झाली आणि अखेर मुकरब खानाने दोरखंड फेकले आणि संभाजी जिलबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. आणि बघता बघता संभाजी महाराजांना मुकरब खान दस्त केलं आणि रघुला खाना तो म्हणाला जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए हमें यहाँ से. अगर पता चला ये मराठों को तो यही कबर उड़ा लेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जर झालं तर अवघा 1.5 दिवस लागतो. संभाजी महाराजांनी अंतर मुकरब खानाने हे अंतर संभाजीला घेऊन चालत अवघ्या 4 दिवसात कापून पूर्ण केले. कुत्रम मागला लागल्यासारखा पळत होता आणि औरंगजेबाला खबर द्यायला हे धावत गेला. हुजूर बडी खुशी की खबर है, मुकरब खान ने संभाजी को दस्त किया. आणि औरंगजेब विचारता झाला क्या बोलते हो, पीके तो नहीं आए ना हुजूर ना. सच बात, मुकरब खान ने संगमेश्वर में संभाजी को दस्त किया. अल्लाह की मेहरबानी, शक्ति रात का जश्न होना चाहिए. आखिर आ ही गया तो खंगा छुआ सिकंजे में लाया जाए उसे शान शौकत से पहनाया जाए तख्ता खुला. आतापर्यंत आपल्या खांद्यावर मराठी तख्ता पेला असेल. आता याच्या खांद्यावर तख्ता खुला ठेवा. आतापर्यंत याने आपल्या खांद्यावर मराठी शस्त्र, आपल्या डोक्यावर मराठी शस्त्र तख्ता पेला असेल. आता याच्या खांद्यावर जो विदुषी टोपी घाला. आतापर्यंत याने राज अलंकार घातले असतील. त्याला काटेरी साखरदंडाने जगडवा. आतापर्यंत राजा म्हणून हत्तीतनं मेण्यातनं पालखीतनं आला असेल. आता याला उंटानं बांधा आणि वाजत गाजत धिंड काढा. कळू द्या महाराष्ट्राला की औरंगजेबाने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरुकम निघाली झंड. विदुषी झपटी घातली. घुंगरावली टोपी अडकवली. उंटाला बांधलं. काटेरी साखरदंडाने जगडवलं आणि निघाली झंड वाजत गाजत. आणि 9 वर्षाच्या संभाजीराजांना औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घडला. तो संभाजी आहे कसा दिसतो, कसा आहे तो, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या डोक्यावर, कोण कोणाच्या खांद्यावर मारून बघत होते. कसा आहे संभाजी. कुठून तरी भिरभिरण्याला दगाडायचा, छातीवर दगाडायचा, रक्ताची चिरकांडी यात नेता करून उडायचा. कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं एखादी शिवी द्यायचं, कुणीतरी यायचं हातात तलवारीनं रेषा उमटवायचं. रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मातीवर रक्त उमटवीत जायची. कुणी स्वसला या लोकांचा नंगानाच. अरे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये संभाजीराजाला औरंगजेबाच्या समोर उभा करण्यात आलं आणि अगदी स्तब्ध झाला औरंगजेब. बघितलं डोळ्यात तीच नजर, तेज 9 वर्ष का था तभी मिला था मुझे आगरा में. तब पूछा था हमने इसे क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता. और इस संभा ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था खबर ने, कभी ठंडक नहीं मिलने दी लेकिन अब नहीं आप दिखाएंगे. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न है, आखिर आज तू हमारे कैद में है. आणि ही खुशी व्यक्त करण्यासाठी औरंगजेब नमाज पढ़ण्यासाठी खाली बसला. नमाजाच्या रुपात पडायला लागला आणि त्याच्याकडे बघत
संभाजी कवी कलशांना म्हणाले, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर ते काय एखादी कविता. आणि कवी कलश बघत राहणार राजांकडे, अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या पोटात आहे, मरणाच्या दरबारात आहे, औरंगजेबाच्या समोर आहे. आणि राजा विचारतोय, सुचते काय एखादी कविता, जी काय कविता ऐकायची वेळ आहे. पण राजाला भय नाही, राजाला भीती नाही. आणि कवी कलश म्हणाला, हा राजे का नाही ऐका. आणि कवी कलश सांगू लागला, राजन